फर्ग्युसन मधून MSc फिजिक्स केलंय आणि त्यानंतर त्या काही वर्ष IT या क्षेत्रात होत्या. सायबेज सॉफ्टवेअर, HSBC, झेनसॉफ्ट अशा लीडिंग IT कंपनीजमध्ये त्यांनी काम केलंय. आणि नंतर त्यांनी स्वतःची इन्स्टिट्यूट सुरू केली, अभिनव करिअर स्कोप इन्स्टिट्यूट. त्या 8वी ते 12वीच्या मुलांसाठी ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात व करिअर काउन्सिलिंग करतात. याशिवाय त्या ऍडमिशन प्रोसेससाठी जे काउन्सिलिंग लागतं ते देखील करतात. इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, डिझाईन, 11वी, स्कूल सिलेक्शन अशा सगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग त्या करतात. त्यांचे 25 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ते चालवतात त्या आणि त्याच्यामध्ये 5,000 पेक्षा जास्त पालक सहभागी झालेत आणि सगळे एज्युकेशनल अपडेट्स ह्या ग्रुपवरती मिळतात. आणि 3,000 पेक्षा जास्त मुलांचे काउन्सिलिंग त्यांनी केलेले आहे आणि एक त्यांनी पुस्तक देखील लिहिलेलं आहे, इंजिनिअरिंग कट ऑफ्स म्हणून. तर अशी ही थोडक्यात त्यांची माहिती आहे. तर रीना मॅम, वेलकम टू द ग्रुप आणि प्लीज आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा अशी मी तुम्हाला विनंती करते. थँक्यू ज्योत्स्ना मॅडम. सगळ्यात पहिले तर मिसेस मोनी दिगे मॅडम, ज्योत्स्ना मॅडम आणि पूर्ण भुसारी लेडीज कट्टा ग्रुपला थँक्यू फॉर गिव्हिंग दिस platform to interact with you all. So thanks once again. I'm going to start with my PPT. Let me share my screen. सगळ्यांना मराठी आणि इंग्लिश चालेल ना? हो हो चालेल. येस. सो आज जो टॉपिक मला मॅडमनी दिलेला होता तो करिअर गायडन्स वरती लेक्चर घ्यायचे म्हणून सांगितलं होतं आणि व्हॉट आफ्टर 10th आणि 12th हे मी कव्हर करणार आहे ऍक्च्युली. तर यामध्ये 10th स्ट्रीम सिलेक्शन 10th नंतर खूप महत्वाचा टप्पा असतो. नंतर कोर्स सिलेक्शन, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सिलेक्शन्स, तर ते कसं करायचं आणि बरेचसे करिअर्स यावेळेस उपलब्ध आहे, त्यामुळे कन्फ्युजन मुलांमध्ये आणि पेरेंट्समध्ये खूप जास्त आहे. त्यामुळे मी सगळं काही कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मला माहिती आहे की सगळं कव्हर करणं अवघड आहे एका तासामध्ये. सो आय विल कव्हर मेजर करिअर्स आणि तुम्हाला कधीही काही अडचण असेल तर आय एम देअर टू हेल्प यू ऑल. सो लेट मी स्टार्ट विथ द ऍक्च्युअल PPT. प्रेझेंटेशन फ्लो मध्ये करिअर म्हणजे काय असतं ते मी कव्हर करणार आहे. व्हॉट आफ्टर 10th आणि 12th, करिअर्स इन इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍग्रिकल्चर, आर्किटेक्चर अँड डिझाईन, कॉमर्स, आर्ट्स आणि सगळ्यात शेवटी काही क्वेश्चन आन्सर्स आपण घेणार आहोत. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स मध्ये आठवले तर जस्ट नोट डाऊन करून ठेवा आणि सगळ्यात शेवटी आपण तुम्ही स्वतः अनम्यूट करून क्वेश्चन्स विचारू शकता. काही क्वेश्चन्स माझ्याकडे आलेले आहेत. So I will try to take all the questions. तर मला सगळ्यात आधी इथे विचारायचं आहे, विच करिअर्स आर द बेस्ट करिअर्स असं सगळ्यांना तुम्हाला वाटतंय? थोडं चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तर इंटरॅक्टिव्ह होईल सेशन, म्हणजे मला पण कळेल की सगळेजण काय विचार करताय. चॅट बॉक्स मध्ये टाका, विच करिअर्स आर द बेस्ट करिअर्स. काय वाटतंय सगळ्यांना? आन्सर्स प्लीज. काउन्सिलिंग. एक आन्सर मिळालेला आहे मला. मेडिसिन, whichever which suits our heart. Very good answer. Pharmaceutical, that which interests the child. Very good. खरंच खूप छान आन्सर्स मिळालेले आहेत मला. तर बघूयात आपण वन बाय वन. विच करिअर्स आर द बेस्ट. आता मी माझ्या प्रत्येक वेबिनार, सेमिनार किंवा माझं लेक्चर किंवा माझं करिअर काउन्सिलिंग काहीही असू देत, मी प्रत्येक याच्यामध्ये काही उदाहरण देऊनच मी सगळ्यांची सुरुवात करते. तर इथे एक मला उदाहरण हे द्यावंसं वाटतंय. इथे जो पिक्चर तुम्ही बघतायत, बलून्स दिसतायत आपल्याला, ती एक स्टुडंट आहे, ती एक चिल्ड्रन आहे, ती त्या बलून सेलर कडे येते आणि इथे बलून सेलर म्हणजे काउन्सिलर आहे. द स्टुडंट आस्क फॉर द बलून टू द काउन्सिलर. ती म्हणते मला एक बलून हवंय. काउन्सिलर म्हणतो विच कलर बलून. विच कलर म्हणजे इथे कलर डिपिक्ट करतोय. तुम्हाला मेडिकलचा बलून हवाय,
इकॉनॉमिक्स, डिझाईन, आर्किटेक्चर, मेडिसिन, खूप सारे बलून अवेलेबल आहे. अँड देन शी गेट्स कन्फ्युज्ड की मला नक्की कुठला हवाय. देन रिझन, शी डोंट नो हर इंटरेस्ट, ऍप्टिट्यूड, इन्क्लिनेशन, नक्की काय करायचं आहे, गोल्स काय आहेत, त्याच्यामुळे ती कन्फ्यूज होते. सो ही परिस्थिती कोणावरही येऊ नये. सो क्लॅरिटी शुड ऑलवेज बी देअर. कशी येईल मी कव्हर अप करणार आहे. परत एक स्टोरी मी ते घेते. इथे एक एक्झामिनर आहे, चेअरवरती बसलेला आहे आणि सगळे रांगेनी त्यांचे स्टुडंट्स उभे आहेत. ते स्टुडंट्स म्हणजे ॲनिमल्स आहेत. एक्झामिनर आहे आणि एक्झामिनर सगळ्या स्टुडंटची एकच एक्झाम घेतो. एकच टाईपची एक्झाम दिलेली असते. मागे जी आपल्याला ट्री दिसते आहे, तर त्या ट्रीवरती मागच्या याच्यावरती क्लाइंब करायचे आहे. मी पॉइंटर काढलेलं आहे म्हणजे जेणेकरून मला शो करता येईल. ते मागे जे झाड दिसते त्याच्यावरती सगळ्यांना चढण्यासाठी एकच एक्झाम दिलेली आहे. तर नक्कीच या एक्झामचा टॉपर कोण असणार आहे? मंकी, बरोबर ना. आणि फेल्युअर एलिफंट असणार आहे. तर ह्यात एलिफंटची चूक आहे का? नाही, तर अजिबात नाही. त्याला एक्झाम चुकीची दिलेली होती, त्याच्यामुळे तो फेल्युअर ठरलेला आहे. हीच एक्झाम जर आपण दुसरी एक्झाम जर घेतली असती एक्झामिनरनी वेट लिफ्टिंगची, तर नक्कीच एलिफंट, हत्ती हा टॉपर असणार आहे आणि मंकी जो आहे तो फेल्युअर असणार आहे. तर यातनं आपल्याला काय कळतंय? एक्झाम क्राऊड फॉलोईंग मध्ये नसायला पाहिजे. ऍज पर आर इंटरेस्ट, ऍप्टिट्यूड आणि इन्क्लिनेशन आणि आपल्या कॅपॅबिलिटीज ओळखून करायला पाहिजे. सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल आय कॅन शो यू. कारण हे अगदी म्हणजे तसंच घडत दिसताना मला नेहमी दिसत असतं. त्याच्यामुळे मी ही स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जेव्हा करिअर, कारण कुठली एक्झाम म्हणजे करिअर असतं, बरोबर आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली द करिअर? करिअर म्हणजे नेमकं काय? ओनली मनी, नेम, फेम, सॅटिस्फॅक्शन, यातलं काय? तर नक्कीच मनी हे इम्पॉर्टंट आहे आणि तो मेन फॅक्टर पण आहे. पण ओनली मनी इज इम्पॉर्टंट? नो. ऍट द सेम टाइम रिस्पेक्ट, रिकॉग्निशन आणि सगळ्यात महत्वाचं जे मला वाटतं, दिस इज माय पर्सनल ओपिनियन, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ते सॅटिस्फॅक्शन कधी मिळेल? जेव्हा तुमची ती इंटरेस्टिंग फील्ड असेल, तुम्ही जेव्हा ते एन्जॉय करणार, तेव्हा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. अँड दीज आर द थिंग्स विच यू विल गेट ऑटोमॅटिकली. मनी, रिस्पेक्ट ते नक्कीच मिळणार आहे. सो करिअर ऑल टुगेदर इज गेटिंग द मनी, रिस्पेक्ट अँड जॉब सॅटिस्फॅक्शन. पण हे करिअर कसं घडणार? त्याच्यासाठी काय करायला लागतं? तर प्रत्येक स्टुडंट्सनी किंवा एंटरप्रेनर, बिझनेसमन किंवा जॉब एंटरप्रेनर्स जे असतात, ते नेहमी स्वॉट अनालिसिस करत असतात. इव्हन आय नीड टू डू माय स्वॉट अनालिसिस, की माझे स्ट्रेंथ्स काय आहे, माझ्या विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत माझ्या समोर, आणि चॅलेंजेस, नथिंग बट द थ्रेड्स. तर मी सजेस्ट करेन, कुठलंही करिअर निवडण्याच्या अगोदर, स्ट्रीम सिलेक्शनच्या अगोदर स्वॉट अनालिसिस होणं गरजेचं आहे. एस इज फॉर स्ट्रेंथ्स, डब्ल्यू इज फॉर वीकनेस, ओ फॉर अपॉर्च्युनिटीज अँड टी फॉर थ्रेड्स. आणि हे चारीचं जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं, तर मी गॅरंटी देते, द राईट स्टुडंट कॅन गो ॲट द राईट प्लेस विथ द राईट आउटपुट. सो प्लीज करून बघा. मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये स्टुडंट्स यायच्या अगोदर मी त्यांना नेहमी त्यांचे स्ट्रेंथ, विकनेसेस आणि हे नक्कीच मी थोडं सायंटिफिक रिपोर्टच्या बेसवरती पण करत असते. सो दिस इज इम्पॉर्टंट. माझं खूप आवडतं एक्झाम्पल आहे, इवन भुसारी लेडीज कट्टामधनं पण बरेच जणांनी माझं काउन्सिलिंग घेतलेलं आहे. सो दे नो दिस एक्झाम्पल, बट आय वॉन्ट टू गिव्ह दिस एक्झाम्पल अगेन इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. हा एक फुटबॉल दिसतोय आपल्याला आणि हा फुटबॉल गेमसाठी खूप महत्वाचा आहे. पण फुटबॉल नुसतं बॉल असून उपयोग आहे का? जर गोल पोस्ट नसेल फुटबॉल गेम मध्ये, कॅन यू प्ले द गेम? कॅन यू एन्जॉय द गेम? तर नक्कीच नाही. विदाउट गोल पोस्ट फुटबॉल गेम कॅनॉट बी कम्प्लीट. जसं फुटबॉल गेम मध्ये गोल पोस्टचं जितकं महत्व आहे, तर जीवनामध्येही, करिअरमध्येही गोल असणं खूप गरजेचं आहे. सो प्लीज सेट युअर गोल
अँड गोल सेटिंग केल्यानंतर त्याच्यावरती काम करणंही महत्वाचं आहे. सो गोल सेटिंग, गोलचं महत्व मी सांगितलंय. मग गोल सेटिंग तुम्ही म्हणाल मॅडम कसं असतं, काय करायला लागतं, गोल सेटिंग म्हणजे काय? तर मी सांगणार आहे. गोल्स स्मार्ट असायला पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय? एस इज फॉर स्पेसिफिक, म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचंय, कुठली स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, त्याच्यानंतर काय करायचंय, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, डिझाईन. There are 300 plus careers are available. You need to be specific. Then measurable, म्हणजे आपल्याला किती एफर्ट्स, किती इयर्स प्लॅन करायला लागतील, त्याचं मनी रिटर्न्स काय आहेत, हे सगळं कॅल्क्युलेट होणं गरजेचं आहे. देन थर्ड इज ए, अचिवेबल. इज इट रिअली अचिवेबल फॉर मी? माझा ऍप्टिट्यूड बघून, माझा इंटरेस्ट बघून, एफर्ट्स बघून, काही जर विकनेसेस असेल तर त्याच्यावरती काम करून पॉसिबल आहे का? तर नक्कीच पॉसिबल आहे, पण हे तुम्हाला मेजर करणं खूप गरजेचं आहे. आर, इज इट रिलेव्हंट टू युअर इंटरेस्ट, बॅकग्राऊंड. बरेच वेळेस आपण बॅकग्राऊंड पण बघतो ऍक्च्युली, की जर डॉक्टर असतील दोन्ही पेरेंट्स तर मुलाला डॉक्टर होणं सोपं आहे. पण अगेन इट्स डिपेंड ऑन द स्टुडंट इंटरेस्ट. इफ ही इज रिअली इंटरेस्ट इन टू मेडिसिन ही कॅन गो, पण त्याचा जर इंटरेस्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ऍट द सेम टाइम ही शुड नो हिज ऍप्टिट्यूड अँड इंटरेस्ट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट वन, टाइम बाउंड. Please give to your every work, I will say, give the deadline. Giving the deadline is very important. Otherwise, जर ड्रॉइंगचं एखादं एक्झाम्पल घेतला तर सगळी मुलं ड्रॉइंग काढतात, खूप छान ड्रॉइंग काढत असतात, पण ते किती तासांमध्ये संपतंय त्याला पण खूप महत्व आहे. पण कुठल्याही एक्झाम मध्ये टाइम लिमिट असते आपल्याला, बरोबर आहे. सो गिव्ह इट अ डेडलाईन टू युअर वर्क. दिस, सो गोल सेटिंग फर्स्ट स्टेप. Then goals should be smart. You should specific, measurable, achievable, relevant and time bound. गोल्स झालंय आपलं, गोल सेटिंग झालेलं आहे. नंतरची स्टेप येते, वी नीड टू चूज द करिअर्स, कोर्स ऑप्शन्स अँड स्ट्रीम सिलेक्शन्स आफ्टर 10th. तर आफ्टर 10th सगळ्यांनाच प्रश्न असतो की कुठली स्ट्रीम सिलेक्ट करावी, आर्ट्स, कॉमर्स की सायन्स. एक मला क्वेश्चन पण आलेला आहे गुगल फॉर्म मध्ये, कुठल्या स्ट्रीमला जावं. तर नक्कीच हा सोपा प्रश्न नाहीये आणि हे नॅचरल आहे. सगळेजण कन्फ्यूज असतात आणि सगळेजण यामधनं काही वे आउट काढतात, काही काढू शकत नाही. पण एवढंही डिफिकल्ट नाहीये. जर तुम्हाला तुमचं इंटरेस्ट माहिती असेल, तुमचं न्यूमरिकल कसं आहे, तुमचं रिझनिंग ॲबिलिटी कशी आहे, तुमची क्रिएटिव्ह कशी आहे, देन कॅन यू एक्सप्रेस द थिंग्स. कारण प्रत्येक करिअरला काही ना काही लिमिटेशन्स असतात, तर ते लिमिटेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या विकनेसेस वरती जर काम केलं तर नक्कीच तुम्ही ते गाठू शकाल. तर विच स्ट्रीम, सायन्स, कॉमर्स और आर्ट्स. आधी असं होतं की ज्या मुलांना खूप छान मार्क्स मिळायचे, म्हणजे 90, 95, 98, त्यांनी सायन्सला जावं. मीडियम जर असेल 80, 75 या रेंज मधले तर त्यांनी कॉमर्सला, आणि बाकीचे जे सगळे आहेत ते आर्ट्सला. पण असं अजिबात नाहीये. ऑल दी 3 स्ट्रीम्स आर इक्वली गुड. दे आर हॅव्हिंग द इक्वली गुड करिअर्स, आय कॅन से. इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत, स्कोप आहेत आणि भरपूर काम करता येतं. पण ते तुम्ही तुमच्या इंटरेस्ट, ऍप्टिट्यूड, इन्क्लिनेशन वरती डिसाईड करायला पाहिजे, राईट. कोणी सायन्स घ्यावं, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला पेरेंट्स येतात तर म्हणतात सायन्स सिलेक्ट करूयात, कारण सायन्स केल्यानंतर खूप सारे डोर्स ओपन असतात, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज ओपन होतील. पण असं खरंच नक्की आहे का? तर मी म्हणेल 11th-12th मध्ये जर तुम्हाला सायन्स घ्यायचा विचार असेल तर नक्की विचार करा की तुम्हाला ह्या 5 फील्ड मध्ये जायचं आहे का. पहिली इंजिनिअरिंग, सेकंड मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर आणि एनी बीएससी प्लेन कोर्स. जर यातलं काहीही 5 मधलं जर तुमच्या डोक्यात एकही करिअर, जाना तो सायन्स चूज कर. कैन यू प्लीज अनम्यूट योरसेल्फ, कैन यू प्लीज म्यूट योरसेल्फ. घर बनाने का जो डिजाइन होता है, यानी बीएससी कोर्स मतलब ऐसे ही, मतलब लाइक
माइक्रोबायोलॉजी पढ़ाना है, केमिस्ट्री पढ़ाना है, मैथ पढ़ाना है, उसके लिए पढ़ाई है ना सर। कैन यू प्लीज म्यूट योरसेल्फ हु इज मतलब ये सब एक पूरे पढ़ाई के गुंजन हॅलो गुंजन हा मी म्यूट केलेला आहे त्यांना. सो आय वॉज ऑन लाईक 11-12 सायन्स कोणी घ्यायला पाहिजे. जर ह्या 5 करिअर मधलं एकही करिअर आपण विचारात घेत असू तर नक्कीच सायन्स घ्यायला पाहिजे, कारण ह्या 5ही करिअर मध्ये PCM इज कंपल्सरी. आणि या व्यतिरिक्त दुसरे जितके करिअर्स आहे ते सगळ्या करिअर्स मध्ये आपल्याला थ्रू आर्ट्स, थ्रू कॉमर्स आणि थ्रू सायन्स जाता येतं. सो प्लीज नोट दिस स्लाइड की जर तुमचा प्लान असेल तर यातलं काही प्लान असेल तर नक्की सायन्स घ्यावा. इलेव्हन्थ 12th सायन्स जर घेतलं तर काय अवेलेबल असणार आहे. यू कॅन टेक PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स, PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि एक प्लेन PCMB असतं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड बायोलॉजी बोथ. आणि तिथे 2 लँग्वेजेस वी नीड टू लर्न. जर बायफोकल PCB किंवा PCM मधलं कुठलंही एक घेतलं तर यू नीड टू लर्न 1 लँग्वेज आणि एक तिथे बायफोकलचा सब्जेक्ट असतो. लाईक जर तुम्ही मॅथ्स घेतलं तर तिथे कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स यू कॅन चूज. अँड PCB जर घेतलं देर आर बायफोकल ऑप्शन्स इन बायोलॉजी लाईक फिशरीज, बेकरी अँड देर आर मेनी मोर. कॉलेज टू कॉलेज डिफर करतं. तर हे PCB, PCM आणि PCMB तुम्ही घेऊ शकता. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घेऊन काय करिअर उपलब्ध आहे त्याचा हा चार्ट आहे. जर कोणाला स्वतःच्या एंडला सेव्ह करायचं असेल तर यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. खूप मोठा चार्ट आहे. PCM घेऊन तुम्हाला बरेच करिअर करता येतं. फॉर एक्झाम्पल जो फेमस कोर्स आहे बीटेक, इंजिनिअरिंगला जाता येतं. देन यू कॅन एंटर इन NDA. आर्किटेक्चरला पण PCM कंपल्सरी आहे. देन यू कॅन डू BCS, BCA and there are many more courses you can do. You can just take the screenshot. तर हे PCM थ्रू ओपन होतं. जर फॉर एक्झाम्पल PCM थ्रू जर विचार केला इंजिनिअरिंग ऍज अ करिअर ऑप्शन, नेमकं काय करायला लागतं. इंजिनिअरिंग का घेते, कारण असं आहे की कॉलेजेस पण खूप सारे अवेलेबल आहेत आणि ब्रांचेस पण खूप सारी अवेलेबल आहे. ऍज यू नो पुणे इज अ IT हब. तर इंजिनिअरिंगला नक्कीच डिमांड आहे. असं काही नाहीये की खूप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट्स असतात म्हणून इंजिनिअरिंगला हल्ली काही डिमांड नाहीये. पण तुम्ही बघा टॉप कॉलेजेसमध्ये कधीही सीट्स वॅकंट नसतात. सो दिस इज अ गुड करिअर वी कॅन से इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग मध्ये कसं जाता येतं, 2 वे आहे. आफ्टर डिप्लोमा यू कॅन एंटर इन इंजिनिअरिंग. आफ्टर डिप्लोमा म्हणजे 10th नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता. आणि दुसरा रूट जो आहे तो JEE MSCET थ्रू आहे. ते तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता आफ्टर 12th. एक रूट मी बघणार आहे, अगदी शॉर्ट मध्ये सांगणार आहे. डिप्लोमा म्हणजे काय आणि डिप्लोमाचे ऍडमिशन्स कशा असतात आणि डिप्लोमाचे ऍडव्हान्टेजेस आपण समजून घेऊयात. डिप्लोमाचे ऍडव्हान्टेज सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला 11-12 ची कॉम्पिटिशन आणि त्याच्यानंतरची JEE आणि CET ची कॉम्पिटिशन जर अवॉइड करायची असेल तर डिप्लोमा इज दे ऑप्शन इज अवेलेबल. आणि डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट 2nd इयर इंजिनिअरिंगला आपल्याला ऍडमिशन मिळते. आणि ज्या मुलांना 10th नंतर फिअर असतो एक इंग्लिशचा, तर त्यांना तिथे डिप्लोमामध्ये 3 वर्ष मिळतात स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, राईट. आणि डिप्लोमाचा फायदा असा आहे की आफ्टर डुईंग द डिप्लोमा यू कॅन स्टार्ट युअर जॉब इमिडिएटली. ओके, यू कॅन गेट द लायसन्स फॉर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिप ॲज वेल. फॉर एक्झाम्पल जशा ब्रांच आहेत सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तर यामध्ये तुम्हाला लायसन्स मिळून तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब पण मिळतात. आणि जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल, फॉर एक्झाम्पल डिप्लोमामध्ये जर कम्प्युटर सायन्स जर ही ब्रांच सिलेक्ट केली, 2nd इयर इंजिनिअरिंगला तुमची इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन होणार आहे. सो इट बिकम्स इझी, कारण हेच सब्जेक्ट तुम्हाला परत इंजिनिअरिंग मध्ये असणार आहे. सो बेसिक यू आर गोइंग टू कव्हर इन डिप्लोमा आणि ऍडव्हान्स तिथे लर्न करायला इझी होतं. पण प्रत्येक याला प्रोज आणि कॉन्स असतात, तर असं डिप्लोमालाही आहे.
नंबर ऑफ सीट्स अवेलेबल इन डिग्री कोर्स आर व्हेरी लेस, फक्त 10% आहे. आणि जेव्हा डिप्लोमामधनं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असते तर व्हेरी हाय पर्सेंटेज इज रिक्वायर्ड. एव्हरी इयर आय नोट की 80-85%, बट दिस इयर दिस पर्सेंटेज गॉट राईज 90-95% मुलांना मिळालेले आहेत. So you can understand the competition in getting the admission to second year. टॉप कॉलेजेस मध्ये टॉप स्कोरर्स लागतो. ओके, आणि टॉप ब्रांचेस मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी. तर हे थोडेसे डिसएडव्हान्टेजेस आहे, पण मात्र डिप्लोमा इज अ गुड कोर्स. दुसरा ऑप्शन मी सांगितलं होतं की तुम्ही सीईटी देऊ शकता, जेई देऊ शकता इंजिनिअरिंग करण्यासाठी. तर तिथे अजूनही बऱ्याच एंट्रन्स एक्झाम्स अवेलेबल आहे. MSCT आहे, IIT जेई आहे, VIT ची ट्रिपल ई एक्झाम असते वेल्लोरला, बिटसॅट पिलानी, गोवा आणि हैदराबाद कॅम्पससाठी बिट्सची एक्झाम द्यावी लागते. मणिपाल, PDPU आणि UPS देहरादून, दीज आर द प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज हु ऍक्सेप्ट द स्कोर ऑफ जेई. तर या जेईच्या याच्यावरती ऍडमिशन्स होतात. आता बरेच पालक म्हणत असतात की जेई करताना सीईटीचा अभ्यास आरामात होतो किंवा मग बोर्डाचा होतो, आपोआप होतो. दररोज मला ऐकायला मिळतं, पण असं खरंच नाहीये. प्लीज अंडरस्टँड जेई अँड MSCT, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस. जेई ही अप्लिकेशन बेस्ड टेस्ट आहे, तर MSCT ही प्रॅक्टिस बेस्ड टेस्ट आहे. MSCT मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, जेई मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि दुसरं म्हणजे इथे कन्सेप्च्युअल एक ऑप्शन, दोन्ही एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, पण MSCT मध्ये कसं असतं की 4 ऑप्शन पैकी एकच ऑप्शन तुम्हाला करेक्ट मिळेल, पण जेई मध्ये तसं नसतं. बहुतेक वेळा 2 किंवा 3 ही ऑप्शन तुम्हाला असं वाटेल की अगदी हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, आणि तिथेच मुलं मार खातात आणि त्यांचं निगेटिव्ह मार्किंग मुळे स्कोर खाली जातो. सो जेई जर विचार करत असाल तर आर्ट ऑफ लिव्हिंग यायला पाहिजे. तुम्हाला जे जमत नसेल ते सोडून देणे आणि जे माहिती आहे ते फक्त टिक करणे. MSCT देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, यू अटेम्प्ट ऑल द पेपर, म्हणजे पूर्ण मार्क्ससाठी. सो मेजर डिफरन्स आहे. MSCTचा आता नेहमी मला ऐकत येतो की जसं मी आधी पण म्हटलं, जेईचा अभ्यास केला तर MSCTचा अभ्यास होतो. असं जर असतं तर हा जो मी डेटा टाकलेला आहे तो खरंच चुकीचा ठरला असता, पण असं होत नाही. सीईटी मध्ये टोटल मार्क्स असतात 200 एक्झाम, आणि त्या 200 मधनं 100 मार्क्स मिळवणारी स्टुडंट्स किती आहेत. एकट्या पुण्यामधनं जरी विचार केला तर 50,000च्या वरती मुलं एक्झाम देतात, आणि पूर्ण महाराष्ट्रातनं सीईटीची एक्झाम देणारे जवळपास 3.5 लाख स्टुडंट्स आहेत. तर त्या 3.5 लाख स्टुडंट्स मध्ये फक्त 22,000 ते 25,000 मुलांना 100 पेक्षा जास्त मार्क्स मिळतात. सो इज इट रिअली इझी एक्झाम MSCT? तर नाही. माझा आन्सर टोटली नाहीये. डिफरंट अप्रोच आहे. जर तुम्ही दोन्हीसाठी विचार करणार असाल तर दोन्हीसाठी वेगवेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. अप्रोच वेगवेगळा ठेवायला पाहिजे. टोटल इंजिनिअरिंग मध्ये 77 ब्रांचेस आहेत, आणि त्यातल्या त्यात काही मेजर ब्रांचेस ज्या आहेत, कम्प्युटर सायन्स, IT, मेकॅनिकल, ENTC, अशा भरपूर ब्रांचेस आहेत. मग मुलांना प्रश्न पडतो की कुठली ब्रांच घ्यावी. तर तुमचा स्कोर, तुमचा रँक आणि तुमचं मेरिट नंबर हा डिसाईड करणार असो की कुठल्या ब्रांचला जायचंय. कारण तिथे परत मुलं कन्फ्यूज होतात की कुठली ब्रांच. आता तर यावर्षी असं ट्रेंड आलेला आहे की सगळ्यांना कम्प्युटर सायन्सच हवंय, सगळ्यांना IT हवंय, आणि याच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये असं सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे. पण तसं काही नाहीये. आपण डे टू डे मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापर कमी झालेला नाहीये. इलेक्ट्रॉनिक्स पण महत्वाची ब्रांच आहे. आपण दररोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सगळे प्रॉडक्ट्स यूज करतोय. केमिकल पण महत्वाची आहे. सो असं अजिबात नाहीये की नुसतं कम्प्युटरलाच डिमांड आहे. तरी मुलांनी स्वतःचा इंटरेस्ट ओळखून ब्रांच सिलेक्ट करावी. या टोटल ब्रांचेस आहेत. जर कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकतात.
मग क्लासिफिकेशन काय, म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम एवढ्या ब्रांचेस आहे आणि नेमकं कुठली घ्यावी, तर तिथे 3 मेजर मध्ये मी डिवाइड केलेलं आहे. हार्डकोर इंजिनिअरिंग असतं, स्पेशलाइज्ड इंजिनिअरिंग आणि सुपर स्पेशलाइज्ड इंजिनिअरिंग. नेहमी आम्ही जे सजेस्ट करतो मुलांना, कारण माझ्याकडे इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी एंड टू एंड प्रोसेसला मुलं असतात, सो वी ऑलवेज सजेस्ट टू गो फॉर द हार्डकोर इंजिनिअरिंग ब्रांचेस. हार्डकोर कुठल्या आहेत? कम्प्युटर्स, IT, मेकॅनिकल, ENTC ह्या सगळ्या हार्डकोर ब्रांचेस आहे. पिरामिड हा कधीही असा असतो, जर तुम्ही बघितलं असेल तर खालती स्कोप ब्रॉड असतो आणि वरती तो अगदी नॅरो होत जाता. खालती कधी पण स्कोप हा ब्रॉड ठेवायला पाहिजे. वी नेव्हर नो की काय होणार आहे, राईट? आता कोविडची सिच्युएशन आली, गेल्या 1 वर्षापासून आपण फेस करतोय की आपल्याला माहिती नव्हतं काय असं झालेलं आहे. अगदी बरेचशा जणांचे बिझनेस स्टॉप झालेले आहेत, बऱ्याच जणांना न्यू अपॉर्च्युनिटीज क्रिएट कराव्या लागल्या. सो दॅट्स वाय वी ऑलवेज सजेस्ट टू गिव्ह द ब्रॉडर स्कोप. हार्डकोर इंजिनिअरिंग सिलेक्ट करावी. तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा MS ला तुम्ही स्पेशलाइज किंवा सुपर स्पेशलाइज ब्रांचेस घेऊ शकतात. सो दीज आर सुपर स्पेशलाइज लाईक एरोनॉटिकल. बरेच मुलं म्हणतात आम्हाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये जायचंय, पण आम्ही म्हणतो बाबा तू आधी बेसिक शिकून घे. एरोनॉटिकलचा बेस काय आहे, मेकॅनिकल तू घेऊ शकतो, सो गो फॉर दॅट ब्रांच. तर असं ते सिलेक्शन असायला पाहिजे. मग नेमकं इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर काय स्किल सेटची रिक्वायरमेंट आहे? इंजिनिअरिंग जर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे मॅथमॅटिक्स. 12th पर्यंतचं मॅथमॅटिक्स हे मुलांचं चांगलं असलं पाहिजे. त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये M1, M2, M3 आणि M4 असतात. आणि हे चारी M म्हणजे यम असतात, आणि यम आपल्याला माहितीये कुठे घेऊन जातो. मुलांना जर बॅकलॉग आलं तर हा नेमका मॅथमॅटिक्स मध्येच येतो. सो प्लीज डू द प्रॅक्टिस ऑफ मॅथमॅटिक्स. फर्स्ट इयरला ड्रॉइंगचा पण सब्जेक्ट असतो, त्यामुळे ड्रॉइंग ॲबिलिटी पण गरजेची आहे. युअर अनालिटिकल अँड लॉजिकल ॲबिलिटी. मुलांनी ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात लाईक 8, 9, 10, 11, 12ला ऑलिम्पियाड्स द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं ऍप्टिट्यूड चांगलं राहील. व्हर्बल अँड रिटन इंग्लिश लँग्वेज ॲबिलिटी, कारण तुमचं 3rd इयरला प्लेसमेंट असतं. यू नीड टू गिव्ह द ऍप्टिट्यूड टेस्ट, यू नीड टू गिव्ह द व्हर्बल नॉन व्हर्बल रिझनिंग पेपर. सो दिस इज अगेन द मस्ट. फिजिकल अँड मेंटल स्ट्रेंथ हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक सेमिस्टरला 5 सब्जेक्ट असे 40 सब्जेक्ट्स मुलांना लर्न करायला लागतात. सो इट्स नॉट अ इझी टास्क, आय विल से, राईट? हार्डवर्क नक्कीच, ते तर सगळ्याच फील्डना अप्लिकेबल आहे. आणि इंजिनिअरिंग म्हणजे इसेन्शियल स्किल्स काय, तर तुम्हाला टीम मध्ये काम करता येणं खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाची आहे. ॲज यू नीड टू फेस द इंटरव्ह्यू, यू नीड टू वर्क इन द टीम. HR मॅनेजमेंट महत्वाची आहे, अँड टाइम मॅनेजमेंट स्किल्स. सो दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ इंजिनिअरिंग कोर्स. मोस्टली मी जसं सांगितलं, मुलं हीच ब्रांचेस प्रिफर्ड करतात: कम्प्युटर, मेकॅनिकल, ENTC, IT, केमिकल, इलेक्ट्रिकल अँड सिव्हिल. एव्हरी इयर दीज ब्रांचेस आर इन द ट्रेंड. PCMचा मी पूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे, त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगचा पार्ट मी कव्हर केलेला आहे. नाव आय एम कमिंग टू PCB. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन तुम्हाला काय ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो सगळ्यांना माहिती आहे, मेडिकल इज व्हेरी फेमस कोर्स वी कॅन से, अँड मोस्ट डिमांडिंग, आणि रिक्वायरमेंट पण तशीच आहे. सो MBBS यू कॅन डू बाय टेकिंग द PCB. त्याच्यासाठी तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते. NEET through you can enter in MBBS, you can enter in BDS, BAMS, BHMS, BVSC. This is a veterinary doctor, and BPTH, physiotherapy doctor. या सगळ्या कोर्सेस ना तुम्हाला PCB थ्रू NEET एक्झाम द्यावी लागते. देर आर मेनी अदर कोर्सेस, यू कॅन जस्ट टेक द स्क्रीनशॉट, आणि तुम्हाला फ्युचर रेफरन्स साठी बरं होईल. PCB ऑप्शन्स. फार्मास्युटिकल कोर्सेस तुम्ही करू शकता. BSc नर्सिंग पण आहे. BSc ज्यांना बायोचं खूपच जास्त आवड असेल, बायोलॉजीमध्ये बॉटनी, मायक्रोबायोलॉजी यामध्ये ते BSc, MSc आणि PhD पर्यंत वर्क करू शकता. सो दीज आर द ऑप्शन्स अवेलेबल विथ PCB. जसं मी PCM मधला इंजिनिअरिंग
कव्हर केलंय तसं मी करिअर इन मेडिसिन कव्हर करणार आहे. मी जसं म्हटलं की नीट देऊन तुम्हाला MBBS ला जाता येतं. इव्हन PCB किंवा PCM थ्रू, दोन्ही थ्रू तुम्हाला फार्मसी हा कोर्स करता येतो. इव्हन यू कॅन गिव्ह द CET ऑफ PCB और PCM, दोन्ही कोर्सेस ना अवेलेबल आहे फार्मसी. यू कॅन गो फॉर B.Pharm, D.Pharm किंवा मग आता फार्म चा पण एक कोर्स आलेला आहे 6 इयर्सचा. यू कॅन डू द फार्म डी. नर्सिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर सगळ्यात महत्वाचा जो इथे ठरतो तो नीट. नीट म्हणजे काय? मेडिकलची जी नीट आहे, जे नीट करतात तेच नीट मध्ये तरू शकतात, कारण हे एव्हरी इयरचा माझा एक्सपिरियन्स आहे. दिस इज अ व्हेरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो इंजिनिअरिंग मध्ये लॅक्स ऑफ सीट्स अवेलेबल आहेत, तर नीट मध्ये हे थाउजंड्स ऑफ सीट्स अवेलेबल आहे. अवेलेबिलिटी कमी आहे, त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन ही जास्त आहे. तर 462 टोटल मेडिकल कॉलेजेस आहे. काही नवीन सुरू होणार आहेत. गेल्या वर्षी पण एक सिम्बॉयसिस वुमन कॉलेज सुरू झालेलं आहे. यावर्षी नायडूच्या तिथे एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल सुरू होणार आहे, मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. तर सीट्स थोड्याशा अजून वाढणार आहेत. पण ह्या सगळ्या कोर्सेसना जाण्यासाठी नीटच द्यायला लागते. इवन जिपमर अँड एम्स ऍडमिशन इज ओनली थ्रू नीट. तर नीटच द्यावी लागते. तर इथे मी थोडंसं चार्ट याच्यासाठी क्रिएट केलाय की जेणेकरून MBBS ला एक्झॅक्ट सीट्स किती उपलब्ध असतात आणि त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट प्रायव्हेट हे दोन्हीही सेक्टर खूप महत्वाचे आहे. इफ यू वॉन्ट टू डू द MBBS ओनली फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलेज, जवळपास महाराष्ट्रातले 3 ते 4 लाख स्टुडंट जर एक्झाम देत असतील, तर 1 ते 4 लाख मधनं तुम्ही पहिल्या 2000 मध्ये येणं खूप महत्वाचं आहे. प्लीज अंडरलाईन दिस सेंटेन्स, पहिल्या 2000 मध्ये, तरच तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. जर तुम्हाला इच्छा असेल की मार्क्स किती हवेत मॅडम, तर मी म्हणेल 720 पैकी जर तुम्हाला 580 प्लस मार्क्स आले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज, ते पण कुठलंही गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकेल. ओके. सो इथे मी थोडंसं मेरिट रँक देण्याचं कारणच हे आहे की कॉम्पिटिशन लक्षात येते आणि हाऊ मेनी सीट्स आर अवेलेबल. मेडिकल मी कव्हर केलेले. नाव कमिंग टू द फार्मसी. फार्मसी पण खूप डिमांडिंग करिअर आहे. इवन कोविड मध्ये आपल्याला जे काही मेडिसिन्स हे ओनली थ्रू फार्मसी पॉसिबल होतं, राईट. सो दिस इज अ व्हेरी गुड कोर्स वी कॅन से फार्मसी. तर फार्मसीमध्ये नक्की काय करता येतं? यू कॅन वर्क ॲज अ MR, क्लिनिकल रिसर्च मध्ये तुम्ही जाऊ शकता. B.Pharm, M.Pharm, PhD करून. हायर एज्युकेशन मध्ये ॲज अ लेक्चरर यू कॅन वर्क. फार्माकोलॉजिस्ट यू कॅन वर्क. प्रोडक्ट प्रोसेस डेव्हलपमेंट सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. वेन वी से द रिसर्च ऑलवेज बिगिन्स आफ्टर द PhD. Please note this word. And there are many more opportunities available in the pharmacy. फार्मसी करण्यासाठी PCB किंवा PCM ची MSCET देणं गरजेचं आहे फॉर महाराष्ट्र कॉलेजेस. नाव करिअर इन ऍग्रिकल्चर. हा पण कोर्स खूप चांगला कोर्स आहे, कारण आता आपण ज्याच्यावरती जगतोय ते सगळं ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे. तर BSc ऍग्रिकल्चर यू कॅन डू. इवन यू कॅन डू BTech ऍग्रिकल्चर अँड BTech बायोटेक. तर तुम्ही ऍग्रिकल्चर मधलं करिअर घेऊन ऍज अ ऍग्रिकल्चर ऑफिसर यू कॅन वर्क. यू कॅन ऑल्सो वर्क इन गव्हर्नमेंट, मेडिकल, प्रायव्हेट सेक्टर. यू कॅन वर्क ऍज अ लोन ऑफिसर इन बँक्स, रिसर्च ऑफिसर. परत इथे पण त्याची गरज असतेच. QA ऑफिसर, क्वालिटी अश्युरन्स खूप महत्वाचं असतं ऍग्रिकल्चर फील्डमध्ये. अँड मेनी मोर करिअर अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन ऍग्रिकल्चर फील्ड. ते पण तुम्हाला CET द्यावी लागते जर महाराष्ट्रामध्ये BTech ऍग्रिकल्चर करायचं असेल तर. BSc ऍग्रिकल्चर यू कॅन डू ऑन द बेसिस ऑफ 12th बोर्ड मार्क्स. सो टोटल 4 ऍग्रिकल्चर कॉलेजेस आहेत आपल्याकडे, युनिव्हर्सिटीज आपण ज्याला म्हणतो, आणि 18 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. सीट्स फक्त 2000 आहेत. प्लीज नोट. सो इवन ऍग्रिकल्चर इज व्हेरी गुड ऑप्शन. आता आपण मेन करिअर बद्दल बोललेलो आहोत, कन्व्हेन्शनल करिअर बद्दल बोललेलो. काही ऑफबीट करिअर्स पण अवेलेबल आहेत.
ऑफबीट म्हणजे काय, थोडंसं क्रिएटिव्ह रिलेटेड, थोडंसं हटके. तर ते आर्किटेक्चर करण्यासाठी BR ज्या कोर्सला आपण म्हणतो, तर मुलांना जर ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट असेल तर दे कॅन गो फॉर द आर्किटेक्चर कोर्स. त्यांना 11th-12th PCM घेऊन नाटाची एक्झामचं प्रिपरेशन करता येतं आणि JEE पेपर 2 इज फॉर आर्किटेक्चर डुईंग फ्रॉम द IIT कॉलेज. नाटा देता येते, JEE पेपर 2, BR इज फॉर 5 years. दिस कोर्स इज ऑल्सो सुटेबल फॉर गर्ल्स. पण इथे एकच अट आहे, PCM इज कंपल्सरी, मॅथ्स इज कंपल्सरी ऑफ सायन्स. नंतर जर तुम्हाला परत क्रिएटिव्हच आहात, डिझाईन मध्ये पण इंटरेस्ट आहे, ड्रॉइंग मध्ये पण इंटरेस्ट आहे, तर करिअर्स इन डिझाईन इज अवेलेबल. यू कॅन डू NID. NID इज फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. 7 डिझाईनचे नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. निफ्ट मध्ये तुम्ही जाऊ शकता, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, NID. नंतर प्रायव्हेट कॉलेजेस जर तुम्ही विचार केला, पुण्यात जर तुम्हाला करायचा विचार असेल करिअर इन डिझाईन, सो यू नीड टू गिव्ह द डॅट एक्झाम. MIT, ID, लोणी कार्बोर, देन सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट्स आर देअर. दीज आर द प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. डॅट नावाची एक्झाम द्यायला लागते. अँड जसं मी म्हटलं की इंजिनिअरिंग मध्ये लॅक्स ऑफ सीट्स अवेलेबल आहे, मेडिसिन मध्ये थाउजंड्स आहे, तर NID मध्ये या ओनली 100s आहेत. प्लीज अंडरस्टँड द कॉम्पिटिशन, कारण खूप कमी सीट्स अवेलेबल आहे आणि NID ची कॉम्पिटिशन पण तशीच जास्त डिफिकल्ट आहे. आता मी जे कव्हर केलेलं होतं, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आपण काही ऑफबीट करिअर्स, क्रिएटिव्ह करिअर्स पण बघितले होते. नाव सायन्स झाल्यानंतर कॉमर्स. दिस इज अगेन अ व्हेरी गुड स्ट्रीम, आय विल से. ज्यांना मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी तर ही खूपच चांगली स्ट्रीम आहे, करिअर्स इन कॉमर्स. नेमकं काय करता येतं कॉमर्स मध्ये? यू कॅन गो फॉर CA, CS, CMA यू कॅन डू, BBA, देन लॉ तुम्ही करू शकता. तुम्ही इव्हन क्लब पण करू शकता, CS विथ लॉ, बरोबर आहे. IDFD फॅशन डिझाईन थ्रू कॉमर्स करता येतं, इंटेरियर डिझाईन. आणि देर आर मेनी अदर कोर्सेस अवेलेबल फॉर कॉमर्स. BBA करून MBA. So other courses are available in commerce as well, like bachelor in foreign trades you can do. खूपशा मुलांना इंटरेस्ट असतो ट्रेडिंग मध्ये. यू कॅन गिव्ह द बँकिंग एक्झाम्स, इन्शुरन्स एक्झाम्स, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेशन, लॉ तुम्ही करू शकता, स्टॉक मार्केट कोर्सेस. हे BCom करताना पण तुम्ही सगळे डिप्लोमा करू शकता कॉमर्स मधले. नाव कमिंग टू द आर्ट्स. दिस इज अगेन अ व्हेरी गुड स्ट्रीम, आय विल से. ज्या मुलांना वर्बल ॲबिलिटी खूप चांगली आहे, रायटिंग करण्याचं जर आवड असेल आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग प्रॅक्टिस, आय विल से दिस स्ट्रीम इज इक्वली गुड. आर्ट्स मधनं हल्ली लिबरल आर्ट्स, इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. असं काही नाहीये की आर्ट्स मध्ये फक्त हिस्ट्री, जिओग्राफी असं अजिबात राहिलेलं नाहीये. 300+ कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहे आर्ट्स मध्ये. मायनर आणि मेजर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही मेजर विचार केला की सायकोलॉजी मध्ये करायचंय, मायनर तुम्ही कम्प्युटर्स मध्ये पण करू शकता. And there are many courses available in arts. You can do psychology, mass communication, law, photography, design. परत जसं आर्ट्स थ्रू पण जाता येतं. फाईन आर्ट्स आहेत, फॅशन डिझाईन, फॉरेन ट्रेड, देन मॅनेजमेंट कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही करू शकता, BPEd करू शकता. आणि आर्ट्स जे करतात त्यांचं रीडिंग खूप चांगलं असतं, रायटिंग खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे ते MPSC, UPSC पण क्रॅक करू शकतात. अँड दीज आर द एक्झाम्स टू गेट इन टू सिव्हिल सर्व्हिसेस. सो हे सगळं आर्ट्स थ्रू पॉसिबल आहे. करिअर्स बद्दल तर मी खूप बोलले. तुम्हाला वाटत असेल मॅडम किती करिअर सांगतायत आणि हे का सांगतायत, तर कुठलंही करिअर करण्यासाठी आता जे महत्वाच्या गोष्ट मी सांगणार आहे ते खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. प्लीज नोट डाऊन ॲट युअर साईट. कुठलंही करिअर करण्यासाठी तुमचा 8th, 9th, 10th, 11th and 12th हे 5 वर्ष, त्यातल्या त्यात 9th, 10th, 11th, 12th
हे 4 वर्षाचा अकॅडमिक रेकॉर्ड हा बेस्ट पाहिजे, राईट? सो यू शुड डू युअर सेल्फ स्टडी, यू शुड हॅव युअर ओन टाइम टेबल, सेट द गोल की मला किती पर्सेंटेज मिळवायचे आणि त्या अकॉर्डिंगली वर्क सुरू करा. बिकॉज नाव अब्रॉड एज्युकेशन काउन्सिलिंग ऑल्सो आय एम डुईंग. तर मला माहिती आहे अब्रॉडमध्ये जो अकॅडमिक रेकॉर्ड आहे त्याला खूप महत्व दिलेलं आहे त्यांनी. इवन युअर को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, प्रोफाईल बिल्डिंग खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या इथे काय करतो, नेमकं मुलांना 8-9 पर्यंत सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसवतो, सगळ्या हॉबी क्लासेसना पाठवतो आणि 9th नंतर सगळे बंद करतो. का तर आपल्याला 10चा अभ्यास करायचा असतो किंवा 11-12 आहे म्हणून मुलं करू शकत नाही. तर असं अजिबात नाहीये. नेमकं तिथेच प्रोफाईल बिल्डिंग सुरू असते. प्लीज डोंट स्टॉप एनी हॉबी क्लासेस और एनी को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. गिव्ह 24 आवर्स मधला 1 तास स्वतःला द्या. स्पोर्टला असू द्यात, हॉबीला असू द्यात, कारण खूप महत्वाचं आहे. कारण सिलेक्शन ऑफ राईट एंट्रन्स एक्झाम आणि कोर्स हेही तितकंच महत्व आहे. बरोबर आहे. ते 11-12 नंतर तुम्हाला सिलेक्ट करायलाच लागतं. तर 10th नंतरच हे स्ट्रीम सिलेक्शन, कोर्स सिलेक्शन करायला पाहिजे. त्याच्यासाठी अंडरस्टँड करून घेणे, कॉम्पिटिशन्स काय आहे, ऑपॉर्च्युनिटीज काय क्रिएट होणार आहे, मला काय फेस करायला लागणार आहे, काय रिक्वायरमेंट आहे कट ऑफची. तर हे सगळं एक्सप्लोर करणे. 9th and 10th आर युअर एक्सप्लोरेशन इयर आणि 11-12 हे तुमचं सिलेक्शनचं आहे आणि 12th नंतर हे इम्प्लिमेंट करण्याचं पिरियड असतो. So understand the efforts, time and money needed for selecting any stream or course खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी नो युअर इंटरेस्ट, ऍप्टिट्यूड, पर्सनॅलिटी अँड फॅमिली बॅकग्राऊंड. आणि कठीण नाहीये. तुम्ही 8, 9, 10th मध्ये नेमकं तुम्हाला काय आवडायचं, कोण रोल मॉडेल्स आहेत तुमच्या समोर, कोणाचा बिझनेस तुम्हाला आवडतो किंवा तुम्हाला नेमकं IT मध्ये काय वर्क असतं हे जाणून घेण्याची क्युरिओसिटी आहे का, कम्प्युटरवरती काय करायला लागतं. तर हे जर तुम्ही विचार थोडासा स्वतः मध्ये जर विचार केला तर नक्कीच तुम्हाला तुमचं इंटरेस्ट कळेल. ऍप्टिट्यूड हे सायंटिफिक वेनी तुम्ही टेस्ट देऊन, मी हे म्हणत नाहीये की मी काउन्सिलर आहे म्हणून माझ्याचकडनं करून घ्यायचे किंवा काउन्सिलिंग करूनच घ्यायला पाहिजे, अजिबात नाहीये. पण ही एकदा तरी टेस्ट करून घेणे, कोणाही कडनं करून घ्या, पण एक प्रोफेशनल गायडन्स गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण 11-12 ला क्लासेस चूज करत असतो, 4 ते 5 लाखांची इन्व्हेस्टमेंट होत असते, कारण जेईच्या आणि मेडिकलच्या क्लासेसची तेवढीच फी आहे. तर एक थोड्याशा याच्यासाठी आपण विचार करायला नको. प्लीज डिसाइड वाईजली. युअर डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्वतःचं कल ओळखून कुठलीही फील्ड चूज करा. क्राऊड फॉलोइंग अजिबात करू नका. स्वतःची कस्टमाइज प्लॅन स्वतःकडे असायला पाहिजे आणि त्याला काय एफर्ट्स लागणार आहे, काय प्रिपरेशन लागणार आहे. आणि माणूस आणि माहिती हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जी आवडतं अशा माणसांशी बोलायला पाहिजे, राईट. इनबिल्ट सोशल स्किल्स, कारण खूप महत्वाचं आहे. मुलं अननोन लोकांशी बोलायला कधी भीतात किंवा त्यांना शायनेस असतो, तर तो काढायला पाहिजे. सो दीज आर द रिक्वायर्ड थिंग्स टू चूज एनी करियर. सो आय थिंक आय हॅव कवर्ड मेनी थिंग्स. सगळ्यात शेवटी स्टोरीनीच एंड करणार आहे आणि ही स्टोरी मी सांगण्याचा प्रयत्न करते. बघा तुम्हाला मला काय म्हणायचंय ते समजू शकते का. एक स्कल्पचर असतो, मूर्तिकार, आणि तो जंगलामध्ये जातो आणि तो विचार करतो की इथले जे दगड आहेत असेच पडलेले आहेत, मी त्याला घडवण्याचा विचार करतोय. तर चला आपण बघूयात कोणी आहेत का इथे. तर तो जसं जंगलामध्ये एंट्री करतो त्याला बरेचसे दगड दिसतात. तो प्रत्येक दगडला विचारत असतो, मी तुला घडवू का रे बाबा. तो म्हणतो, पहिला जो दगड होता त्याला तो म्हणतो की नको, मला खूप त्रास होईल. तो असा पुढे जातो आणि दुसऱ्या दगडालाही सेम क्वेश्चन विचारतो. तो पण म्हणतो नाही नाही, मला त्रास सहन करून घ्यायचा नाहीये. असं पुढे जात जात 3ऱ्या-4थ्या दगडापर्यंत तो पोहोचतो आणि 4था दगडला जेव्हा तो विचारतो तो म्हणतो, हो तू मला घडव.
तो त्याला उचलतो आणि एका जागी बसून त्याला घडवायला सुरुवात करतो आणि एक छानशी गणपतीची मूर्ती तो बनवतो. ती मूर्ती बनवल्यानंतर तिथे जवळपास एक मंदिर असतं. ती गणपतीची मूर्ती त्या मंदिरात ठेवतो आणि सगळेजण मग जसं कोणी व्हिजिटर्स असतातच आणि तर ते त्या मंदिरात यायला लागतात आणि ही मूर्ती त्यांना इतकी आवडते की त्याची पूजा करायला सुरुवात होते आणि जे दगड काही नाही म्हणत होते ते अगदीच आजूबाजूलाच होते त्या मंदिराच्या. तर जे कोणी मंदिरात यायचं ते गणपतीची पूजा करून बाहेर नारळ फोडायला त्या दगडांवरती करायचे, नारळ फोडायचे. मग असंच करता करता दोघही आपसात बोलायला लागले. जी मूर्ती घडलेली आहे ती आणि जे दगड बाहेर बसलेले, हे बाहेर बसलेले दगड म्हणतात, वा तुझं किती छान आहे, किती छान लाईफ आहे, तुला सगळे लोक पूजतायत, तुझी पूजा करतायत आणि आमच्यावरती नारळ फोडतायत, आम्हाला किती त्रास होतोय. तर ती मूर्ती काय म्हणते, मी आधीच त्रास सहन करून घेतलेला आहे. मी त्याला हो म्हटलं होतं, तू मला घडव आणि मी तो त्रास सहन केला. त्याच्यानंतर मी पूजनीय ठरलो. पण तुम्ही त्याला नकार दिला होता. तुम्ही आधी त्रास सहन करून घेतला नाही म्हणून आता या क्षणाला तुम्हाला त्रास सहन करायचा आहे. याचा अर्थ काय? मला 4 वर्ष त्रास सहन करून घ्यायचे की 40 वर्ष? प्लीज ठरवा. जर इथे स्टुडंट्स असतील किंवा पॅरेंट्स असतील तर पॅरेंट्स प्लीज तुम्ही सगळ्या आपल्या मुलांना सांगा की 4 वर्ष स्ट्रगल की 40 वर्ष स्ट्रगल. आणि मी इथे माझा लेक्चर संपवते. थँक्यू सो मच फॉर दिस प्लॅटफॉर्म. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. छानच बोललात तुम्ही. आणि 10वी-12वी इतका महत्वाचा टप्पा आहे आणि खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. आता आपण बघूया कोणाला काही प्रश्न असले तर घ्यायचे का मॅम? हो मॅडम, घेऊयात आपण प्रश्न. काही माझ्याकडे पण आहेत गुगल फॉर्म मध्ये आणि ज्यांना विचारायचं असेल त्यांनी स्वतःला अनम्यूट करणे आणि 1 बाय 1 विचारा. ठीक आहे. मी तुम्ही विचारू आता का? गुगल हा विचारा. मॅन्युस्क्रिप्टोलॉजी किंवा आर्किओलॉजी साठी कोणती फील्ड चूज करायला लागते? कॅन यू रिपीट युअर क्वेश्चन? ऑडिबल आहे मी? एक मिनिट, मी शेअरिंग माझं स्टॉप करते. एकच मिनिट. हा, मी शेअरिंग स्टॉप केलेलं आहे. एकदा परत तुझा क्वेश्चन विचार. हा, एम आय ऑडिबल? हो. हा, मॅन्युस्क्रिप्टोलॉजी किंवा आर्किओलॉजी यासाठी कोणत्या फील्ड्स चूज करायला लागतात? याच्यासाठी बीएससी कोर्स मधलं जिओलॉजी तुला सिलेक्ट करायला पाहिजे. पण यात मला थोडंसं सांगावंसं वाटतंय की तू जे करिअर्स म्हटले याचं थोडंसं इंडियामध्ये कमी स्कोप आहे. अब्रॉडला याचा स्कोप खूप जास्त आहे आणि कुठलेही जेव्हा आपण प्लेन कोर्सेस म्हणतो तर त्याला पीएचडी ही कंपल्सरी होते. ओके, so please understand ki after 12th you should have a patience of 12 years of study, then only these careers are very good careers, I can say. Next question. एक्सक्यूज मी. Yes ma'am. मी आता बीकॉम ला आहे, थर्ड इयरला. Okay. तो मला पुढे काय काय मी करू शकते, तर ह्याचा गायडन्स तुम्ही देऊ शकता का? गायडन्स द्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण काय होतं, मला जोपर्यंत स्टुडंटचे इंटरेस्ट काय आहे, तुला काय आवडतं, आतापर्यंत काय काय वर्क केलेलं आहे ऍज अ हॉबी किंवा अकॅडमिक्स मध्ये, ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. पुढे तुला काय करायचं आहे तर त्याच्यावरती हे आपण डिसाईड करतो. आता लगेच मी सांगू शकते 10-12 ऑप्शन्स, पण तुला ते सर्च करायला पाहिजे की नेमके ऑप्शन्स काय अवेलेबल आहे, मला कुठल्या ह्याच्यात इंटरेस्ट आहे, थोडंसं एक्सप्लोर कर. जसं मी आता कॉमर्सची स्लाइड दाखवताना तू बघितलं असेल, बरोबर आहे, मी बरेचसे डिप्लोमाचे पण लिस्ट डाऊन पाठवली होती, लिस्ट, बरोबर आहे. सो तुला इंटरेस्ट काय आहे तो खूप महत्वाचा आहे आणि जो तुला इंटरेस्ट असेल
त्याच्याबद्दल व्यवस्थित सर्च करणे, प्रोफेशनल्स लोकांची मदत घेणे, त्यातले जे एक्सपर्ट असतील त्यांच्याकडनं विचारणे आणि मग त्याच्यावरती काम सुरू करणे खूप महत्वाचं आहे. ओके. मग तुम्ही म्हणजे मी तुम्हाला येऊन भेटलं तर चालेल का? म्हणजे हो कधी हो, अशी माझा अपॉइंटमेंट घेऊन? व्हॉट्सअप नंबर मी शेअर करते एकदम शेवटी, किंवा मी आहे भुसारी लेडीज कट्टामध्ये पण. तर आणि तुला काही क्वेश्चन असेल तर तू मला व्हॉट्सअप करू शकते आणि मी तुला कोऑर्डिनेट करते त्याच्यासाठी. मला ओके, पर्सनॅलिटी चालेल. जाणून घ्यावी लागते काहीही सजेस्ट करताना. ओके, चालेल. येस, थँक्यू. येस, थँक यू. सेकंड कोणाला विचारायचे? गुगल फॉर्म मध्ये आलेला क्वेश्चन मी एक घेते. कृती राठी यांनी विचारलेला क्वेश्चन आहे, विच स्ट्रीम टू ऑप्ट आफ्टर 10th. बहुतेक मी डिटेलमध्ये याचं डिस्कशन केलेलं आहे. प्लीज नो युअर ऍप्टिट्यूड, इंटरेस्ट, इन्क्लिनेशन, स्टडी हॅबिट्स, ऍस्पिरेशन. हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्ट्रीम सिलेक्ट करू शकता. ऑल दी स्ट्रीम्स आर गुड, दे हॅव लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, पण तुमचं इंटरेस्ट कशात आहे ते ओळखायला हवं सगळ्यात पहिले तर. ओके, कोणाला अजून क्वेश्चन आहे? प्लीज अनम्यूट मॅडम युअर. मी विचारते. हॅलो. हा बोला, आवाज येतोय मला. हा, मला एनडीए बद्दल थोडंसं सांगताल का? म्हणजे 10th नंतर काय करावं लागेल? बरोबर. 11th-12th मॅडम पीसीएम घ्यायला लागेल एनडीए करण्यासाठी. आणि एनडीएचे जे कोचिंग असतं ते जेईचं पण कोचिंग देतात आणि एनडीएचं पण कोचिंग देतात. तर त्यामध्ये तुम्हाला कोचिंग शिवाय पर्याय नाही सगळ्यात पहिले तर, कारण कोणी ना कोणी गाईड ओके. लागतो एनडीए मध्ये, कारण फिटनेस आणि बाकी पण क्रायटेरिया भरपूर आहेत, इंटरव्ह्यूज फेस करायला लागतात. पण सगळ्यात पहिली पायरी जी आहे 11th-12thच्या नंतरची एनडीए एंट्रन्सची, तर त्याच्यासाठी आधी तयारी करायला पाहिजे. इथे ओके. ढोले पाटील रोडला आहे, अपेक्स अकॅडमी म्हणून आहे. नंतर कात्रजला एक आहे एनडीएची अकॅडमी, यशोतेज अकॅडमी म्हणून आहे. तर ओके. तुम्हाला जर हवं असेल तर माझ्याकडे पूर्ण वेबिनारची रेकॉर्डिंग पण आहे. एनडीए मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहे, काय ऍडमिशन क्रायटेरिया, तर ते डिटेल आहे. मला तुम्ही व्हॉट्सअप वरती नंतर मेसेज करा, मी माझी रेकॉर्डिंग वेबिनारची पाठवते. ओके, थँक्यू मॅडम. येस, मोस्ट वेलकम. इथे क्वेश्चन आलाय, इज इट ओके इफ वी अपियर फॉर नीट ॲज वेल ॲज सीईटी पॅरलली? नक्कीच तुम्ही नीट आणि सीईटी पॅरलली करू शकता, फक्त थोडेसे एफर्ट्स. आवाज येत नाहीये, ब्रेक होतोय. कोण बोलतंय? हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला, आवाज येतोय मला आता. हॅलो. मला जो क्वेश्चन आलेला होता मी तो कम्प्लीट करते. नीट आणि सीईटी पॅरलली देता येते का? तर त्याचा आन्सर हो आहे. येस, यू कॅन गिव्ह द नीट अँड सीईटी पॅरलली, कारण सिलेबस तर सेमच आहे. बरोबर आहे. पीसीएमबी घेऊन तुम्ही नीट आणि सीईटी दोन्ही करू शकता, आणि फक्त थोडेसे व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग तुमचं लागेल, कारण एक्स्ट्रा एफर्ट्स पुट करायला लागतील. वेन यू आर प्लॅनिंग मल्टिपल एक्झाम्स, यू नीड टू have your like time management very proper. But yes, definitely you can give both the exams. इथे परत एक क्वेश्चन आहे, एमएससीईटी विच क्लासेस वुड यू ऍडवाइज? खूप छान क्वेश्चन आहे. कुठल्याही क्लासेस साठी माझं स्ट्रॉंग रिकमेंडेशन नसतं, बिकॉज आय बिलीव्ह इन स्टुडंट्स एफर्ट्स. कुठलाही क्लास लावल्यानंतर जर करिअर घडलं असतं तर लॅक्स म्हणजे आपल्या लॅक्स ऑफ फीज पे करतोय. देर आर सो मेनी इन्स्टिट्यूट, मी कुठल्याही इन्स्टिट्यूटचं नाव घेणार नाही. सगळे स्टुडंट्स ऍडमिशन घेतात आणि सगळ्यांनाच IIT ला जाता येतं का? सगळ्यांनाच MBBS गव्हर्नमेंटला जाता येतं का? तर याचा आन्सर आहे नाही. याचा अर्थ काय आहे की नुसतं कुठलेही क्लासेस लावून
सक्सेस मिळणार नाहीये. डेफिनेटली 20% कॉन्ट्रीब्युशन इज देअर. काहीतरी सपोर्टिव्ह मीडिया असायला पाहिजे. पण मी काही खूप हाईप करणार नाही की हेच क्लासेस लावा, हेच क्लासेस चांगले आहेत. नॉट अ सिंगल टीचर टीच एनिथिंग रॉंग. प्लीज अंडरस्टँड. सगळे क्लासेस चांगले असतात. तुम्हाला काय सुटेबल आहे. तुम्ही जर शाय असाल तर थोडे छोट्या मॉबमध्ये जायला पाहिजे. तुम्ही जर बोल्ड असाल तर जास्त क्राऊडमध्ये पण गेलात आणि इफ यू कॅन सॉल्व युअर डाऊट्स देर इज नो प्रॉब्लेम. सो क्लास रिकमेंडेशन नसतं. 80% कॉन्ट्रीब्युशन शुड बी स्टुडंट कॉन्ट्रीब्युशन. सेल्फ स्टडीला महत्व द्या. क्लासेसना महत्व देऊ नका. कारण माझ्याकडे सगळ्या क्लासेसची मुलं आहे आणि माझ्याकडे अशीही मुलं आहेत ज्यांनी स्वतः सेल्फ स्टडी केलेला आहे आणि त्यांना सक्सेस मिळालेले. सो माझं म्हणजे म्हणणं जे आहे, म्हणजे मला माहितीये सगळ्यांना पटणार नाही, पण ही फॅक्ट आहे. अंडरस्टँड करून घ्या. ओके. मॅडम, हो बोला ना मॅडम. टाइम मॅनेजमेंट ह्याविषयी जरा सांगा. हो, टाइम मॅनेजमेंट म्हणजेच टाइम टेबल. प्रत्येक काउन्सिलिंग मध्ये मला याच्यावरती वर्क करायला लागतं. मुलं काय करायचं आहे हे माहितीच नसतं. जसं मी म्हटलं गोल सेटिंग. जर गोल सेटिंगच केलं नाही, तुम्ही टाइम टेबलच बनवला नाही तर काय अचीव करू शकणार. अजिबात नाही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी अगदी शॉर्ट म्हणते, नाही तुमचा मंथली प्लॅन असेल, इयरली प्लॅन असेल, पण डेली प्लॅन तर तुम्ही नक्कीच करू शकता. असं कुठलेही क्लासेस किंवा स्कूल नाही की आज म्हणणार की तुमची आज एक्झाम आहे, असं कधीही होत नाही. सो बिफोर स्लीपिंग यू शुड हॅव युअर ओन टाइम टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. उठल्यापासून तर झोपेपर्यंतचा टाइम टेबल. मला फिजिक्सला एवढे तास द्यायचे, आज मला फिजिक्सचे एवढे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला पाहिजे. गिव्ह अ टार्गेट. 50 न्यूमरिकल झाले नाही तर तुम्ही एक वेळचं जेवण सोडा. मी तर स्टुडंटना सर्रास सांगत असते, तुम्ही खेळणं ड्रॉप करा जर तुम्ही कमिटमेंट फॉलो करत. तुम्हाला जे जे आवडतं ना, टीव्ही बघायला, मोबाईल वरती खेळायला, सो साईडला ठेवा. मग जर कमिटमेंट फॉलो करत नसेल. टाइम टेबल इज ऑल अबाउट युअर प्लॅनिंग एक्झिक्युशन. नुसतं टाइम टेबल लिहून पण उपयोग नाहीये, तर ते कमिटमेंट फॉलो होणं गरजेचं आहे. सो आय विल सजेस्ट प्लीज मेक युअर ओन टाइम टेबल. उद्या मला काय करायचंय, रात्री झोपण्यापूर्वी एक टाइम टेबल बनवा. अगदी सोप्या लँग्वेज मध्ये लिहा की मला 6 वाजता उठायचंय, 8 ते 12 माझा क्लास आहे, 12 ते 1 मी जेवणार आहे. काहीही प्रॉब्लेम नाही. पण मी जर 10th 11th आणि 12th मुलांबद्दल मी बोलते, ऍटलिस्ट 5 ते 6 तास आयडियल सेल्फ स्टडी इज रिक्वायर्ड. त्याच्याशिवाय होणार नाही. आय थिंक आय आन्सर युअर क्वेश्चन मॅम. हो मॅम, येस, खूपच छान. हेच महत्वाचं आहे. येस. इथे एक क्वेश्चन आहे. नीट हॅज स्पेसिफिक क्लासेस, सिमिलरली व्हॉट इज द गाईडलाईन विल यू ऍडवाइज. खूप छान क्वेश्चन आहे. परत क्लासेससाठी तर मी काही रिकमेंडेशन करणार नाहीये, पण नीट ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. नीटला खूप एफर्ट्स पुट करायला लागतात. कन्सेप्च्युअल लर्निंग असायला पाहिजे, कारण ही ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर जिपमर पण ह्यामध्ये एम्स आणि जिपमर क्लब करण्यात आलेले. डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. नीटचा अभ्यास तुमचा व्यवस्थित, तुमचे आधी तर डिटेलमध्ये डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास होणं गरजेचं आहे. प्रत्येक सब्जेक्ट टॉपिक वाईज व्यवस्थित करणे. नंतर मी जे दुसरं महत्व देते ना, ते मॉक टेस्टला खूप महत्व देणार आहे. एकदा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही प्लीज चेक करा की हाऊ वी कॅन सॉल्व द पेपर. पेपर सॉल्व करणे गरजेचं आहे, कारण पेपर सॉल्व करताना व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, व्हरायटी ऑफ न्यूमरिकल्स यू कॅन रीड अँड यू कॅन सॉल्व. मॉक टेस्टला महत्व द्या. आणि नुसतंच मॉक टेस्टला महत्व देऊ नका, तर अनालिसिस, काय चुका केल्यात आपण, त्या चुकावरती काम करायला सुरुवात करा. नक्कीच नीटमध्ये यश मिळेल.
कोणाला क्वेश्चन विचारायचे नाहीतर मी एक गुगल फॉर्म मधला क्वेश्चन घेते. इथे क्वेश्चन आलेला होता वैष्णवी यांनी विचारलेला, एनी वेबसाईट वेअर ऑल रेग्युलर अपडेट्स आर सीन फॉर इंजिनिअरिंग अँड रिसेंट ट्रेंड्स. इंजिनिअरिंग बद्दलचे अपडेट्स हे असं कोई एकदम स्पेसिफिक कुठलीही वेबसाईट नाहीये याच्यासाठी. जर तुम्हाला अगदी इन्फॉर्मेशन डे टू डे बेसिसवरती, जसं ज्योत्स्ना मॅडमनी सांगितलं होतं की मी व्हॉट्सअप ग्रुप रन करते आणि मॅडम भुसारी लेडीज कट्टामधनं पण बरेच पॅरेंट्स त्या ग्रुपचे पार्ट आहेत. सो रेग्युलर अपडेट्स मी स्वतःच टाकत असते ग्रुपमध्ये. सो यू कॅन जॉईन दॅट ग्रुप. आणि अगदी स्पेसिफिक इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेडच तुम्हाला अपडेट्स हवे असतील, राईट फ्रॉम रजिस्ट्रेशन टू ऍडमिशन. सो आय ऑलरेडी मेड द वन ग्रुप इंजिनिअरिंग साठी. 2020 साठी पण होता, 21 साठी पण आहे. So you can join those groups. I will send you all the details. If anyone want, just WhatsApp me on my number. I will send you all the details. Ma'am, I have a question. Yes, please ask. Actually, my daughter is interested in foreign language, that is Okay. French, and also she is very good at English. Right. So my question is, like if she takes commerce after 10th standard, what is the scope of doing any particular thing in foreign language like French? Or like she's also good at anchoring, like she has excellent voice modulation techniques. So what are the different career options she can have if she chooses commerce after 10th standard? Okay. I think she is in 8th standard right now. Am I correct? Okay. Yes, correct. Yeah. If she is very good in languages, then I will say don't restrict her. Try to learn more and more languages and go till the last level of, म्हणजे जसं फ्रेंच. ओके, तर फ्रेंचच्या पूर्ण लेवल्स कम्प्लीट करायला सांगा. ओके. दुसरं तुम्ही म्हटलं इंग्लिश. परत इंग्लिश मधलं इंग्लिश चांगलं आहे, त्यामुळे ती आफ्टर 12 शी कॅन गो इन द मास कम्युनिकेशन, जर्नलिझम कोर्स. अँकरिंग ती करते म्हणजे डेअरिंग आहे. शी इज बोल्ड, राईट. बट मला एकच सजेशन द्यायचंय, ऍज शी इज इन 10th, डोंट रिस्ट्रिक्ट हर. प्लीज एक्सप्लोर ऍज मेनी ऍज थिंग्स यू कॅन. कारण 8, 9, 10th हे डिसिजनचे इयर्स नाहीयेत. जस्ट एक्सप्लोर. जस्ट टेल हर टू रीड ऍज मेनी थिंग्स शी कॅन. पूर्ण टाइम्स जरी वाचला ना तर प्रॉब्लेम नाहीये. ओके. एडिटोरियल पेज स्पेशली तिने वाचायला पाहिजे. शी शुड गेट द कमांड ओव्हर इंग्लिश, व्होकॅबलरी, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि आफ्टर 10th डेफिनेटली वेन शी विल एक्सप्लोर एव्हरीथिंग. फ्रेंच मधल्या किती लेवल्स ती कम्प्लीट करते, राईट. लँग्वेजचं कसं असतं मॅडम, की अगदी स्पेसिफिक लँग्वेज मध्येच तुम्ही करिअर करणं गरजेचं नसतं. इवन यू कॅन डू इन इंग्लिश ऑल्सो, यू कॅन डू इन एनी फॉरेन लँग्वेज. पण हे साईड बाय पण खूप महत्वाचं आहे, बिकॉज ऍज यू नीड टू फेस द इंटरव्ह्यू, एव्हरी करिअरची रिक्वायरमेंट आहे इंग्लिश, फॉरेन लँग्वेज पण. कॉर्पोरेट्स नीड द ट्रान्सलेटर्स, बरोबर आहे. सो मला जे म्हणायचं आहे, 8, 9, 10th पर्यंत तिला कुठलाही याला लिमिट करू नका. एक्सप्लोर करू द्या सगळं काही. ओके. अँड आफ्टर 10th डिसाइड which career need to choose after the commerce. There are many careers available for her. Don't worry. हा, पण मास कम्युनिकेशन जे तुम्ही आता म्हटलंय, तर ते मास कम्युनिकेशन साठी तिने आफ्टर 10th shall she go for arts or commerce? मॅम बोथ द फील्ड, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही मधनं जाता येतं. काहीच प्रॉब्लेम मास नाही. कम्युनिकेशन साठी तिन्ही मधून जातात. येस येस. आणि 12th बोर्डचे मार्क्स अप्लिकेबल असतात आणि काही युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेसमध्ये त्यांची प्रायव्हेट एंट्रन्स द्यावं लागते. ओके ओके. For example, Thank you. Symbiosis. So they are having their own entrance for these courses. Okay, ma'am. Thank you. Any questions? Madam, I think we should stop here. Okay. Jyotsna, madam. Yeah, yes. Any last questions? Anybody? Chat box मध्ये काय आहे का बघते? काही नाहीये.
ठीक आहे मॅम, खूपच छान सेशन घेतला तुम्ही. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदम बारीक सारीक गोष्टी पण सांगितल्या. काही असं हातचं राखून काही बोलला नाही. यू वर व्हेरी फ्री विथ ऑल युअर नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. मॅडम तुम्ही सो काउन्सिलिंग घेतलेलं आहे, त्यामुळे मी जे काउन्सिलिंग मध्ये बोलत होते तेच आज मी बोलले आहे, की माझा प्रयत्न पूर्ण केला आहे, पण सगळं काही कव्हर करणं ह्या फक्त एका तासामध्ये शक्य नाहीये. हो, पण तुम्ही मॅक्सिमम केलं हे म्हणजे लक्षात येतंय. सो थँक सो मच. आणि खूप फायदा नक्कीच झालेला असणार. जे कोण येणार नाही, यू हॅव इन्स्पायर्ड देम, अँड गिव्हन देम गुड गाईडन्स. सो थँक यू मॅम. Most welcome, थँक यू ma'am. अँड Yes, and thank you for giving this opportunity. ओके, ओके मॅम.